वळतोय फ्रेंड सीसी बनाम BN रॉयल्स. सामना क्रमांक 6. ओहो इनसाइड आउट अब्रार शेखच्या बॅट मधून ओव्हर कव्हर्स. इकडे मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. जशास तसं प्रत्युत्तर इकडे मात्र दिलं गेलंय आणि पहिला मोठा प्रहार या मॅचचा जो मात्र येतोय अब्रारच्या बॅट मधून. फुलाल्यांचा बॉल आउटसाइड द ऑफ जो मात्र मिळाला होता त्याला मात्र भिरकावून लावलं चौकारासाठी आणि रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढत असताना स्कोर कार्डवर 4 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. ओहो याही वेळेस अब्रार शेख सरळ मात्र मुख्य मंचाच्या दिशेने इकडे मात्र फटके खेळतात आहे. चौकारा पाठोपाठ अब्रारच्या बॅटमधनं षटकार देखील मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये जी नक्कीच कमी राहिली होती ती मात्र इकडे भरून काढण्याचा प्रयत्न आहे. अब्रारच्या बॅटमधनं एअर स्ट्राईक जो मात्र पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार सिक्सर. चांगला चेंडू चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. डबल माइंड यावेळेस केलं तिथे बॅटरला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. रन संख्या सध्याच्या घडीला 10 वर आहे. 10 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. जी मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती. यावेळेस आपल्याच अंदाजामध्ये चेंडूला घडवलाय हवाई सफर. 6 धावांसाठी अब्रार शेखची बॅट. मैदानाच्या आतमध्ये मात्र फक्त मोठ्या पटक्यांचीच भाषा बोलतीये. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अब्रार ज्या रीत्या खेळू लागलेत ना पुरेपूर आघात केला इकडे चेंडूवरती. ऑलमोस्ट ऑफ स्टिकला शफल झाले आणि तदनंतर मात्र फटका आपण बघू शकतो. सरळ सीमारेषा पार. षटक मात्र इकडे पूर्ण होतंय. यस व्हाईट बॉलचा इशारा माफ करा पंचांच्या माध्यमातून येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळाला आहे. अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव वाढेल. रन संख्या 17. बॅकफुटवरून उडालाय मनगटाच्या बळावर. हा देखील चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठतोय आणि या बॉलवर देखील मोठा प्रहार. 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड आउट उडवला होता आणि ऑलमोस्ट बाउंड्री लाईनवर तिकडे चेंडू लँड झाला आणि जसा सीमारेषा पार आणि या 4 धावांच्या मदतीने षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. रन संख्या आपण बघू शकतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर जे मात्र बापू भाऊ हातकर, प्रवीण भाऊ गायकवाड अर्थात हॉटेल जय मल्हार यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खन्ना फेमिक्सचे चेंडू जे मात्र स्पॉन्सर करण्यात आले. सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायण भाऊ पाटील यांचं देखील धन्यवाद राहील. पवेलियन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सौजन्य इथे देण्यात आलेलं आहे. हॉटेल एकेचे सर्वेसर्वा आनंद भाऊ कदम आणि त्यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर रोहित शर्मा. फुलाल्यांचा बॉल. ओ हो सूर आणि धूर मारलाय. दहशत अब्रार शेखची आणि हल्ला मात्र आता इकडे आसिफ देशमुखचा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. खोंडे बंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. फुलाल्यांचा बॉल होता. बॅट चालवली आणि यस रिॲक्शन. डोळ्यामध्ये आग आहे की धावा बनवायच्यात म्हणून आणि रन संख्या मात्र या 4 धावांच्या मदतीने वाढली आहे. कडक बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. 1 वे ट्रॅफिक. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं जाऊन वेट ट्रान्सफर करत कव्हरच्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉमिनेट करणारी बॅटिंग आहे. बघा संधी अशा स्पर्धेमध्ये प्रत्येकाला मिळते हिरो बनण्याची आणि आज मात्र ती संधी आसिफ आणि अब्रार समोर आहे. स्विंग आरएमएस. सरळ मात्र चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. हिटने इकडे मात्र स्टम्प्सला हिट केलंय आणि 25च्या स्कोरवर इकडे मात्र धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. रोहित शर्मा
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. या षटकाची सुरुवात चौकाराने झाली, बट तिसऱ्या चेंडूवर इकडे मात्र मासा जाळ्यात अटकवलाय. विकेट मिळते. फलंदाज बाद आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली गोइंग टू बी हिट. फलंदाज बाद. सरळ मात्र तिथे मधली यष्टीच उडवली आणि धक्का मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. इकडे मात्र रोहित शर्माच्या माध्यमातून चुकीला सुधरवलं. नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट. म्हणजे ईट का जवाब पत्तर. चुकतो तो माणूस, पण चुका सुधारतो तो म्हणजे देव माणूस. आणि चांगली गोलंदाजी इकडे मात्र रोहित शर्मा यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमबॅक करून दिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. फिरोज शेख. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फिरोज दाखल झाले. जमिनीला समांतर फटका खेळलाय. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. फिरोज यांनी इकडे स्टाईल मध्ये खातं उघडलंय. हा पाहायला मिळालाय खोंडे बंधूंचा ब्रँडेड चौकार. जमिनीला समांतर मात्र तिकडे फटका खेळला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो हो हो, यावेळेस काय चौकारा पाठोपाठ षटकार. फिरोज देखील डगआउट मधूनच सेट होऊन आलेत आणि तेही सांगतात आहे सी द बॉल, हिट द बॉल, सिक्सर. षटकार एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार. अजून एक वेळेस बॅक टू बॅक एअर स्ट्राईक इकडे मात्र केलं जात आहे आणि रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर बघितलं तर बिग हिट्स, एअर स्ट्राईक, हवाई मेल आणि तगडा हिट होता हा. बॅटचा स्विंग इकडे मात्र प्रॉपर होता. बॅटवरती चांगल्यारीत्या घेतला बॉल आणि यस, या षटकाराच्या मदतीने सरळ मात्र चेंडू हवाई सैर करतोय. एकविरा प्लायवुड सुपर 6. 2 ओवर 41, 41 ऑन दी बोर्ड. 41 रन स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर्स के पर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, सॉलिड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी की पाहायला मिळते. ज्या त्या मैदानाच्या आतमध्ये भिडलेच सज्जा ते घडला, कारण की जो कोणी बॅटर आलाय ना त्यांनी मात्र प्रयत्न केलाय मोठे फटकेच खेळण्याचा. नक्कीच सुरुवात त्या षटकाची चांगली केली होती गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने, कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेट देखील त्यांना मिळाली होती. बट तदनंतर जर बघितलं तर रडारवर घेतलं फिरोज शेखने. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय पुढच्या षटकामध्ये. सलमान खान जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत अब्रारच्या समोर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फक्त दिशा दिली बॉलला. फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल, यस नो यस नो. थोडंसं मिसकम्युनिकेशन इकडे मात्र होताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. हालाकी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड इकडे मात्र रोटेट झालाय. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढतीये. स्पर्धेसाठी आपण बघतोय ट्रॉफी स्पॉन्सर्सच्या भूमिकेमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात आहे बेकर्स पॉइंट यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर अर्थात महालक्ष्मी मोबाईल्स, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिक दादा पाटील यांचा देखील धन्यवाद राहील, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज इकडे स्पॉन्सर करण्यात आलाय. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर, मेन स्पॉन्सर स्माइली इंग्लिशचे सर्वे सर्वा मनीषजी चौधरी आणि को स्पॉन्सर खोंडे बंधू ज्वेलर्स. यावेळेस काय बॅकफुटवरनं वेट ट्रान्सफर केलाय फिरोज. आज मात्र जिकडे फटका खेळताय तिकडे मात्र त्यांना चौकार किंवा षटकारच मिळतोय. 3 बॉलमध्ये 16 होते आणि यावेळेस जर बघितलं तर फार जागा मिळाली, फार विड्थ मिळाली
आणि पुरेपूर त्या संधीचं सोनं करत असताना स्लॅश करून दिला. खडे खडे जबरदस्त बॅटिंग. फिरोजच्या माध्यमातून धावांची लयलूट मोठ्या प्रमाणावर होतीये. लाईव्ह विजनवर देखील फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडलेत आमच्यासोबत, त्यांचंही स्वागत आहे. विकेट करण्याचा प्रयत्न रडारमध्ये होता तसा बॉल. हलकीशी स्माइल आहे फिरोजच्या चेहऱ्यावरती, क्योंकि पता है फिरोज को रडार में थी ये गेंद, अगर लग जाता ना तो 6 से कम कहीं भी नहीं. बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रन संख्या 46. सलमान खान 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 खर्च केलाय. विकेटच्या शोधात आहे सलमान. ओहो हो, यावेळेस काय भीम टोला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. सिक्सर. अशा प्रकारची संधी दिली तर संधीचं सोनं होणारच. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा या षटकाराच्या मदतीने लागताना. जणू काही गदाच तिथे फिरवली आणि ताकद एवढी आहे फिरोज यांच्यामध्ये की नो डाऊट चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरच ट्रॅव्हल करणार. यस, एकविरा प्लायवूड सुपर 6 षटकार. यावेळेस मात्र मिस टाइम आहे. उंची मिळाली आहे, लांबी नाही. फिल्डर येत आहे खाली आणि इकडे मात्र काय झेल सुटताना पाहायला मिळालाय. जीवनदान मात्र इकडे मिळतंय. रिप्ले मध्ये नक्कीच बघूयात एक्झॅक्टली घडलं काय तिथे. फिल्डर चेंडूच्या खाली येत होते. थोडासा कॉलिंगचा अभाव तिकडे मात्र नक्कीच पाहायला मिळाला. बट हातात येऊन चेंडू तिथे निसटलाय तर नक्कीच नाराज असतील गोलंदाजही आणि फिल्डरही, कारण की फिरोज सारख्या बॅटरला इकडे मात्र जीवनदान देणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. रन संख्या 53 वर 1. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या यस गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे आणि तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केला जाईल. नो बॉल इकडे मात्र जो की तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. तर नोची एक धाव जुडेल. गोलंदाजही इकडे मात्र बदलेल आणि फ्री हिट जी मात्र आता पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज राहतील आणि फ्री हिट. मासूम नक्कीच तिकडे मात्र बॅट चेंज करण्यासाठी आले होते, बट फिरोज तिथे म्हणले की भाई जो चल रहा है सही चल रहा है, चलने दो इसी हिसाब से, बल्ला चेंज करने की क्या जरूरत है. रन संख्या 54 पर 1. पारी का चलता हुआ ये तीसरा ओवर और अभी तक के बढ़िया बल्लेबाजी की है. 8 गेंदों में 21 पर नॉट आउट है अबरार शेख. दूसरी तरफ फिरोज ने आते ही जो बड़े शॉट्स खेले हैं, यकीनन गेंदबाजों पर अभी तक के हावी रही है बैटिंग टीम. फ्रेंड सीसी, मजा आएगा, बड़ा मुकाबला है. एक तरफ अगर देखें तो राजा भाई और उमेन भाई इनकी टीम हमें देखने मिल रही है. फ्रेंड सीसी और उनके अगेंस्ट BN रॉयल्स अनिल भाऊ, इनकी ओनरशिप में खेलती हुई ये टीम. तो चलिए मैच थोड़ा सा जल्दी शुरू करना है, वक्त ज्यादा जाया ना करे, ये दरखास्त है आपसे. गेंदबाजी मार्ग पर सचिन अगले ओवर में. आखिरी गेंद. ओहो, इस बार रडार में था, भेज दिया गेंद को सीधा स्टैंड्स में. ताकत दिखाई है अबरार शेख ने आखिरी गेंद पर और इसी चक्के के साथ ये ओवर भी यहां पर पूरा होता हुआ. बढ़िया शॉट, ये लगा 6 रन सिक्सर. एकवीरा प्लाईवुड ब्रांडेड सिक्सर. ये आपको कोशिशें करती रहनी होगी. बड़ा शॉट यहां पर ढूंढा, हालांकि विकेट के खोज में है गेंदबाज, बट बढ़िया बल्लेबाजी. रन संख्या बढ़ती हुई स्कोर कार्ड जाकर पहुंचा है 3 ओवर 60 रन 1 विकेट के नुकसान पर. बढ़िया बल्लेबाजी की है अबरार ने. एक तरफ अगर देखें तो 9 गेंदों में 27 बनाए, दूसरी तरफ फिरोज शेख 7 गेंदों में 27 पर नॉट आउट है.
रन संख्या 60 रन 3 ओव्हरच्या अखेरीस 60 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 3। गेंदबाजी मार्ग पर बदल। अगले ओवर में अगर देखें तो सुमन शर्मा इन्हें आमंत्रित किया गया है। ओ इस बार शॉर्ट गेंद डालने का प्रयास पुल किया है उसे, वहां पर पीछे फील्डर तैनात है। जब तक के गेंद को रोकेंगे तब तक के 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 61 पर पारी का चलता हुआ ये चौथा ओवर। एक तरफ अगर देखें तो अभी तक के अबरार और फिरोज की पार्टनरशिप घातक रही है। पहले ओवर में जिस तरह से बल्लेबाजी की थी अबरार ने, दूसरे ओवर में हालांकि विकेट मिली बीएन रॉयल्स को, बट उसके बाद फिरोज शेख का शो देखने मिला। 8 गेंदों में वाट लगाने का काम किया है पूरी तरह से। इस बार पैरों की दिशा में डाला है, हालांकि 1 रन यहां पर भी दौड़कर पूरा कर लिया जाएगा। क्रिकेट का खेल हम सभी को दीवाना बनाया है इस खेल ने, और आज यकीनन देखने मिल रहा है जीएस ग्राउंड के इस मैदान पर। श्री चषक 2025 का ये आज का पहला दिन, चौथा सीजन है इस टूर्नामेंट का। इस बार लपेटा है, पैर पर डालने का प्रयास था, बट वहां पर फिरोज का रिएक्शन बहुत कुछ बता कर गया कि ये हुआ क्या है, वही समझने को तैयार नहीं है, क्योंकि काफी हल्का डाला था। पैरों की दिशा में डालने का प्रयास, वहां पर बैट चलाया और ऊंचाई थी पर लंबाई नहीं। डीप स्क्वायर लेग में वहां पर खिलाड़ी थे तैनात। रिप्ले में आप देख सकते हैं स्लॉट में थी ये गेंद, और फिरोज का रिएक्शन बहुत कुछ बता गया। रिप्ले में आप देख सकते हैं जिस तरह से वो कैच होने के बाद जो एक हल्की सी स्माइल आई फिरोज के फेस पे कि भैया ये क्या हुआ। विकेट आया है और स्कोर कार्ड अगर देखें तो फिलहाल स्थिर। दूसरा धक्का लगता हुआ टीम फ्रेंड सीसी को 62 के स्कोर पर। बढ़िया बैटिंग किया फिरोज ने, अच्छा 28 रनों का 9 गेंदों में ऑलमोस्ट 28 रन उन्होंने बनाए। रन संख्या 62 पर 2। अवे फ्रॉम द बॉडी, व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर अंपायर की जानिब से आता हुआ। रन संख्या 1 रन के साथ आगे बढ़ रही है। 63 रन हमें स्कोर कार्ड पर जुड़ते हुए दिख रहे हैं। 63 पर 2 है स्कोर। शाहरुख लाली जो नए बल्लेबाज मैदान के अंदर, इस बार भी थोड़ा सा ऑकवर्ड पोजीशन में वहां पर डाला था। शाहरुख लाली इनके नाम की चर्चे रहते हैं हमेशा। अगर देखें तो जलगांव क्रिकेट का एक ट्रेंडिंग में रहने वाला नाम है। एक जबरदस्त हार्ड हिटिंग बल्लेबाज। इस बार बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, डीप पॉइंट की दिशा, वहां पर कोई फील्डर नहीं। गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। बैकफुट पर जाकर कट कर दिया था शाहरुख ने। काफी वक्त था वहां पर शाहरुख के पास, और इस गेंद को भी भेज दिया सीमा रेखा पार 4 रनों के लिए। बढ़िया बैटिंग, बढ़िया बैटिंग शाहरुख लाली। मैंने पहले ही कहा इस खिलाड़ी में क्षमता है, इस खिलाड़ी में जोश है। इस बार भी आखिरी वक्त तक गेंद को देखा और 1 रन वहां पर जुड़ जाएगा। रन संख्या इसी 1 रन के साथ बढ़ती हुई। 4 ओवर का खेल यहां पर पूरा हुआ है और 4 ओवर के समाप्ति पर रन संख्या जाकर पहुंची है 68 रन 2 विकेट के नुकसान पर। 4 ओवर 68 2 विकेट के नुकसान पर 68 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 4। चला मॅचच्या दिशेने मंडळी आपण वळतोय। 4 ओव्हर मध्ये 68 धावा स्कोर कार्ड वर 2 गडी बाद। 68 फॉर 2 गोलंदाजी मार्क वर नवीन गोलंदाज आले, बट इकडे शाहरुखने बिगिट करण्याचा प्रयत्न केला। जमिनीला समांतर फटका। शाहरुख लाली एक युवा उभरता सितारा, ज्याच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला जर बघितलं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण की सातत्याने टर्फ क्रिकेट असो, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट असो, आणि एक जबरदस्त व्यक्ती आहे शाहरुख देखील। कारण की सातत्याने क्रिकेटसाठी काही ना काही योगदान असतंच, मग आयोजनाच्या माध्यमातून किंवा विकेट बनवण्याच्या माध्यमातून किंवा आपल्या खेळण्याच्या माध्यमातून।
भिरकावण्याचा प्रयत्न होता. अब्रार यांच्या बॅटमधनं संपर्क मात्र यावेळेस काही खास झाला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोस्ट धावस्वरूपी इकडे मात्र निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने या गोष्टीवर मात्र चर्चा आहे, यावर देखील मात्र आपण नक्कीच डिस्कशन करू. याही वेळेस ओ हो इकडे काय नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र एक धाव चोरून काढली आहे. रणसंख्या एका धावेच्या मदतीने वाढतीये. शांत ठेवलंय आतापर्यंत गोलंदाजांनी या षटकात. शुभ यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. ओ हो फटका फसलाय, उंची मिळाली आहे आणि इकडे मात्र झेल ड्रॉप. शाहरुख लाली सारख्या इनफॉर्म बॅटरला इकडे मात्र जीवनदान मिळत आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या इनर एजला लागला बॉल, उंची मिळाली होती आणि यस जसे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले इकडे मात्र एक ऑलमोस्ट रेग्युलेशन कॅच सुटताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉडी पासनं खासा दूर होता चेंडू, बट अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. श्री चषक ही ऑल इंडिया लेवलची स्पर्धा आहे. संपूर्ण भारतात नाही इतर राज्यातनं देखील मात्र इकडे खेळाडू दाखल होणार आहेत. जर मान पटकवायचा आहे तुम्हाला तर अशा प्रकारचे झेल पकडणं मात्र फार गरजेचं आहे. रनसंख्या 70 2 बॉल अजूनही या षटकात यायचे बाकी आहे. आतापर्यंत या षटक चांगलं राहिलंय शुभ यांचं. बॉल बघा सर्वांनी एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, बॉल जर कधी खराब झाला हरवला तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये बॉल हा नवीनच दिला जाणार आहे. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. एक धाव तिकडे मात्र येताना पाहायला मिळाली आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 3 धावा ज्या मात्र स्कोर काढू लागल्या. 71 वर 2 आहे स्कोर. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहे त्या षटकातील. $71 for 2. यावेळेस जमिनीला समांतर फटका, अजून एक झेल इकडे मात्र ड्रॉप झालाय. संधी होती तिकडे मात्र झेल घेण्याची, बट इथे देखील काही संधीचं सोनं झालं नाही. रिप्ले मध्ये एक्झॅक्टली बघूयात घडलं काय तिथे. आउटसाइड तेव्हा बॉल टाकला होता, त्याला मात्र स्लॅश करून दिलं. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि ऑलमोस्ट हातात येऊन चेंडू मात्र तिकडे निसटताना आपल्याला पाहायला मिळाला. धावत स्वरूपी एक धावही मिळाली आहे. 2 बॉलमध्ये दोन्ही बॅटर्सला 2 जीवनदान. नशिबाची साथ सध्याच्या घडला पुरेपूर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. यावेळेस चाबूक आहे. आता शाहरुख लाली ते जे जीवनदान मिळाले त्याचा मात्र पुरेपूर वापर करत असताना शाहरुखचा वार जोरदार, चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. षटकार 6 सिक्सर. जबरदस्त फटका इकडे मात्र खेळला होता शाहरुख लालीने आणि नक्कीच म्हणावं लागेल की आता लाली मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. गणेश भाऊ गव्हाणे नक्कीच बघा पाहिजे असं एक व्यक्तिमत्व की थोडंफार
दिवसभर नियमांचं पालन ज्यांच्या माध्यमातून जे काही केलं जातं, बट आता ते म्हणतात आहे खुली सूट आहे, कोर्ट बंद झालेलं आहे. तर नक्कीच आहे आपल्याकडे 10 वाजेपर्यंत टाईम, पण 10 वाजेपर्यंत आहे. कारण की मी देखील कायद्याचाच माणूस आहे, तर मी नाही पालन करणार तर कोण करणार. बट यस, कौतुक झालं पाहिजे संपूर्ण श्री क्रिकेट क्लबचा अतिशय नियमांच्या अंतर्गत, म्हणजे पोलीस प्रशासनाला देखील सहकार्य करून त्याचबरोबर जे काही नियम या मैदानाचे आहेत त्याच्या अंतर्गतच संपूर्ण स्पर्धा जी मात्र ते पार पाडतात आहे, तर त्यासाठी त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. रन संख्या 78 वर 2, 78 फॉर 2. पाच ओव्हर 78 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद असताना बॅटिंग पॉवर प्ले इकडे मात्र आता घेतला गेलाय. यावेळेस आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपात मात्र एक धाव इकडे स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल. एकोणऐंशी वर 2 आहे स्कोर. ओहो हो, यावेळेस बॅकफुटवरनं जाऊन अब्रार डीलिंग इन बाउंड्रीज नाव सुरुवातीपासून सेट आहेत आणि इथे देखील मात्र प्रहार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅकफुटवरनं हा मात्र फटका उचलला होता, वाट बघितली आणि आपल्याच अंदाजात मात्र खेळून दिलं. रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढली आहे. याही वेळेस ओ हो हो हो, अजून एक वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे फटका फसलाय. अब्रार शेखची खेळी मात्र संपुष्टात येते. रोहित शर्मा यांना मात्र इकडे विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र BN रॉयल्सच्या डगआउट मधनं देखील आवाज यायला सुरुवात झाली आहे. फलंदाज बाद आहे. एलिव्हेशन काही तेवढं मिळालं नव्हतं, बॉडी बॅलन्स तेवढं काही चांगल्यारीत्या राखू शकले नाही आणि फलंदाज मात्र तिकडे बाद झालेत. अब्रार चांगली एक नॉक खेळली, बट परतावं लागले त्यांना तंबूच्या आसरेला. 83 वर 3 स्कोर, 83 फॉर 3. हो 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 हो, याही वेळेस त्या क्षेत्रामध्ये, बट तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया इकडे मात्र टार्गेट केला गेला आणि शहाबाज पिंजारी इकडे मात्र पिंजऱ्यातनं जसे बाहेर निघाले पहिल्याच बॉलवर चौकार. शहाबाजच्या बॅटमधून स्लॅश करून दिला होता आउटसाइड द ऑफचा बॉल. खडे खडे फटका खोलून दिला मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस पाय पकडण्याचा मात्र प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडनं येतील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी. जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 87 वर 3 स्कोर. याही वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बट संपर्क इथे देखील मात्र काही खासा होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगलं षटक राहिलंय बघा, 2 चौकार आले खरे, बट प्रभावित केलंय या षटकामध्ये रोहित शर्मा यांनी. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस शहाबाज पिंजारी सरळ डाऊन दी ग्राउंड, एकविरा प्लायवूड ब्रँडेड सिक्सर फुलर लाईनच्या बॉलला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं आणि एकविरा प्लायवूड सुपर 6. चेंडू वरती केला आघात आणि शहाबाजच्या बॅट मधून चेंडू डायरेक्ट ढगात. सिक्सर, षटकार. षटक पूर्ण होत आहे. 6 ओव्हर 93, 6 ओव्हर की समाप्ति पर 93 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 93 धावा, 3 गडी बाद.
ओहो हो हो हो, आता शाहरुख लाली देखील इकडे मात्र आक्रमण चढवतात. 6 बॉलमध्ये 13 वर बॅटिंग करत होते, बट शाहरुख देखील आता गरमा गरम फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात मात्र इकडे षटकार आलाय. ऑफस्टिकला शफल होऊन 4-5व्या स्टंप वरती जाऊन गरमा गरम हॉट शॉट शाहरुख लालीच्या बॅटमधून सिक्सर. 99 ऑन दी बोर्ड. 99 धावा, 3 गडी बाद. अजून एक वेळेस ऑफस्टिकला शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे मात्र फटका फसतोय. अजून एक वेळेस ईट का जवाब पत्थर. ऑफस्टिकला शफल झाले होते, त्याला मात्र भिरकावलं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते तैनात, त्यांनी टिपलाय झेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये. शाहरुख लाली यांचा खेळ. फलंदाज बाद आहे. चांगला झेल तिकडे पकडला, नजर मात्र गाडून होते आणि फलंदाज मात्र बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेहाल अहमद. पहिल्याच बॉलवर नोलू खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र काय, अजून एक वेळेस खराब क्षेत्ररक्षण. BN रॉयल्स संघासाठी मात्र इकडे अडचणी सध्याच्या घडीला वाढतात आहे. ऑफस्टिकला शफल होऊन मात्र इकडे बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने फक्त जागेवर उसळी घेतली आणि याच एक धावेने 100 धावा. 100 ऑन दी बोर्ड फॉर टीम फ्रेंड CC. स्लॅश करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढतीये. अवांतरची धाव 101. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला 155. यस सर, नो बॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. डिसिजन इकडे मात्र रिव्हर्स करण्यात आलाय आणि नो बॉलचा कॉल मात्र पंचांच्या माध्यमातून आता दिला गेलाय. फ्री हिट आहे, संधी आहे आता सुमन शर्मा यांच्या विरोधात हात खोलण्याची शाहबाज पिंजारी यांना. ओ, फ्री हिटच्या बॉलला लॉफ्ट करत असताना शाहबाज पिंजारीने डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार वसूल केला है. खरा सोना 24 तोला और मैदान के अंदर शाहबाज का सिक्सर सर चढ़ के बोला. आउटसाइड दी ऑफचा बॉल, त्याला मात्र भिरकावत असताना सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हुक करत स्कोर कार्डला इकडे मात्र 6 धावांसाठी बुक केलंय. सिक्सर. 107 धावा स्कोर कार्डवर. 6 बॉलमध्ये 16ची खेळी. शाहबाज पिंजारी मॅन इन फॉर्म. बॅट नक्कीच सध्याच्या घडीला तलवार बनूनच प्रत्येकावर बरसतीये. एकविरा प्लायवूड सुपर षटकारची झडीच जणू काही आतापर्यंत लावलेली आहे फ्रेंड CC या संघाने. 107 वर 4 स्कोर. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 107 वर 4 सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल मात्र या शेवटच्या या षटकातील यायचे बाकी. यावेळेसला पेटण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क होत नाहीये. फिल्डर मात्र तिकडे आहेत. थोडंसं फंबल
आणि ओ हो इकडे मात्र काय एरर ऑफ कॉमेडी. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर तिकडे काही नुकसान झालेलं नाहीये. एक धाव मिळते. हालाकी निहाल तिथे इंटरेस्टेड होते धाव घेण्यामध्ये, बट इकडे शाहबाज पिंजारी यांनी नकार दिला होता. एक बॉल बाकी आहे. नजरा आहेत निहाल अहमदवर. यावेळेस आपल्याच अंदाजात खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवला. सुमनचं हे षटक ज्याच्यामध्ये 2 षटकार आले, 1 विकेटही आली. आणि यस इकडे मात्र षटक पूर्ण होत आहे. 108 वर 4, 7 ओव्हरच्या अखेरीस. 108 फॉर 4 आफ्टर 7. फुलल्यांचा बॉल यावेळेस मात्र सन्मान दिलाय. शुभ आलेत गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. लाफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. आणि इकडे मात्र काय झेल टिपलाय. शाहबाज पिंजारीच्या आक्रमक खेळी संपुष्टात येते. 108च्या स्कोरवर लागतोय हा 5वा धक्का. शुभ यांना मिळतंय यश. चांगला झेल तुषार यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. 108 फॉर 5. आणि न्यू बॅटर शोएब खान जो येतोय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठे फटकेच खेळतोय. आतापर्यंत ही स्थिती राहिली आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब साठी, कारण की प्रत्येक बॅटरने इकडे मात्र डॉमिनेट करणारे क्रिकेट खेळले. यावेळेस शोएब आले. अरे हो पिक्चर परफेक्ट. नक्कीच लाईव्ह विजन सध्याच्या घडीला मात्र जोरदार काम करत आहे. रनसंख्या 114 वर 5. याही वेळेस इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. फिल्डर मात्र तिकडे आहे. काय घडतंय समजायला मार्ग नाहीये. सचिन यांनी मात्र तिकडे झेल टिपलाय. इनसाइड आउटचा फटका उडवला होता. भिरकावण्याचा त्याला प्रयत्न केला. थोडासा पाय तिकडे लंगडत होते, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला सचिन यांनी मात्र अतिशय सुंदर झेल टिपलाय. सकाळी बॅटिंग देखील सचिन यांनी फार दमदार केली होती. आणि इकडे मात्र विकेटही मिळताना आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकता इनसाइड आउट उडवला. आणि यस तिकडे मात्र चांगला झेल. पाय नक्कीच ज्यारित्या झेल घेतल्यानंतर जे रिॲक्शन तिथे आलं थोडेसे दुखापतग्रस्त दिसले. बट 114 वर 6. 2 विकेट आतापर्यंत या षटकात शुभने मिळवून दिलेल्या आहेत. 114 वर 6 स्कोर. 1-1-4 फॉर 6. एकशे 14 वर 6. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मासूम. नाम से मासूम है आणि नासूम आले. भोला चेहरा पर इतिहास गहरा. मासूम काटेक स्टाईल मध्ये मात्र इकडे सुरुवात करतात या स्पर्धेची. काय फटका होता पहिल्याच बॉलवर. तबाही और बर्बादी के तूफान का दूसरा नाम है मासूम काटिक. जळगावचा इजाज दाखवताय मैदानाच्या आतमध्ये आपला मिजाज. सिक्सर षटकार.
यावेळेस इनसाइड आउट, जमिनीला समांतर फटका खेळाय, गॅप मध्ये आहे बॉल, मनगटाचा जोर, टाळ्यांचा ऐकायला मिळतोय शोर आणि इकडे मासूमच्या बॅट पदनं निघालाय सुंदर फोर, चौकार. गॅपला भेदलं, फिल्डिंग सोबत क्रिकेट खेळलं. रिप्ले मध्ये आपण बघू शकता दरवेळेस ताकद लावून चालत नाही. मासूम म्हटले पहिल्या बॉलवर ताकद, आता नजाकत, करेंगे हरकत तो स्कोर कार्ड पे होगी बरकत. चौकाराच्या मदतीने षटक मात्र पुढे गेलंय. 8 ओव्हर 124, 124 फॉर 6, 124 वर 6, 8 ओव्हरच्या अखेरीस. रनसंख्या सध्याच्या घडीला 8 ओव्हरच्या अखेरीस 124 रन. नेहाल अहमद एकीकडे खेळतात आहे, दुसरीकडे मासूम. दोघेही बॅटर्स नुकतेच आलेत, बट दोघांनीही आक्रमक इरादे दाखवलेत. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर फटका आहे, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय तिकडे आपण बघतोय एक धाव मिळतीये. माहिती आहे बघा, फ्रेंड सीसीला इकडे माहिती आहे की धावा BN रॉयल्सच्या विरोधात बनवाव्या लागणार आहे, कारण की BN रॉयल्स ही एक अशी टीम आहे, सकाळी आपण बघितलं फक्त 1 रनने मॅच हारलेली आहे. तर समोरच्या टीम मध्ये क्षमता आहे, म्हणूनच इकडे मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न करतीये फ्रेंड सीसी. कारण की इकडे जर 150 बनले तर एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात ती मात्र देखील शंका नाही आहे. आणि मासूम खाटिक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्या सोबतीला नेहाल आहे. 150ची आस इकडे मात्र कायम आहे. 125 फॉर 6. यावेळेस बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल, तोपर्यंत फिल्डर मात्र तिकडनं येतील. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी एक धाव मात्र इकडे मिळेल. शेवटचे 10 बॉल या डावातील यायचे बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला 151, 151. एकीकडे 3 बॉल मध्ये 2 वर नॉट आउट आहे. नेहाल पहिल्याच बॉलवर तिकडे मात्र बचावले होते. पहिल्याच बॉलला आपण बघितलं होतं नेहालचा फटका फसला होता. बट यावेळेस इथेही मात्र उंचीचेच नंबर मिळालेत आणि क्षेत्ररक्षक मात्र डाऊन दी बॉल. आता कमबॅक करतीये BN रॉयल्स. एकीकडे असं वाटत होतं की मोठ्या वेगात मात्र पुढे जाईल हा संघ, बट इकडे आता BN रॉयल्स संघ मात्र विकेट्स काढतोय आणि फ्रेंड सीसीच्या विरोधात मात्र वरचढ निर्माण करतोय. आणि जसा फटका वरती गेला ना तसं मात्र तिथे पुरेपूर जाणलं होतं नेहालने की फटका फसलाय. रिॲक्शन ज्या रीती आपण बघू शकतो नेहालचं जे आलं होतं की जसा फटका त्यांच्या बॅटमधनं निघाला तसंच मात्र निराशा साफ दिसली होती त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाले आपल्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. जो बॅटर आलाय त्याने मात्र मोठे फटके खेळायचा इकडे हमखास प्रयत्न केलाय, पण आता अडचण अशी झाली आहे की 7 विकेट मैदानाच्या आतमध्ये पडल्या त्या नादात. यावेळेस रेंजच्या फार बाहेर होता, पाय काढून ओव्हर दी कव्हर टिपवण्याचा प्रयत्न होता. नासिर खान यांना मात्र आता बॅटिंगसाठी दाखल करण्यात आलंय. कमबॅक केलाय, काही म्हणा BN रॉयल्सने कमबॅक केलाय. बॅटिंग ऑर्डर आहे या टीमकडे. 140च्या आसपास थांबवलं तर अजून जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. बट यावेळेस आडव्या बॅटने लॉंग ऑन, गॅप मध्ये आहे बॉल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. डिंग डॉंगची बेल इकडे मात्र वाजवली आणि स्कोर कार्डवर चौकार ठोकलाय. नक्कीच लॉंग ऑनला टार्गेट केलं तिथे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता हा देखील चेंडू क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिकच्या खासा बाहेर टाकला, पण क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचले तोपर्यंत चेंडू फरार. 4 चौकार, 4. 131 फॉर 7. आपण बघत आहात स्माइलिंग नीज अँड सी क्रिकेट क्लब प्रस्तुत श्री चषक 2025. हो 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 हो, यावेळेस काय चेंडू वरती केलाय आघात आणि चेंडू डायरेक्ट ढगात. सिक्सर. काय बॅटिंग होतीये. नासिर खान पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. दोन्ही साइडने हल्ले चढवले जातात आणि मी आधीच बोललो जो आज आलाय त्याने षटकाराचीच भाषा केली आहे. रन संख्या मात्र इकडे वाढत असताना स्कोर कार्ड वरती जबरदस्त बॅटिंग.
137 वर आहे स्कोर. 137 फॉर 7. एकशे 37 वर 7 आहे स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. याही वेळेस लपेटलाय आणि खिलाडी बन जाएंगे दर्शक और दर्शक हो जाएंगे दीवाने. 9 षटकांचा इकडे मात्र खेळ पूर्ण झालाय. 9 ओव्हर्स आर कम्प्लिटेड. 141 141 141 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत आणि शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील यायचे बाकी. जबरदस्त बॅटिंग. फ्रेंड सीसीचा धमाका आज मात्र इकडे जोरदार राहिलाय. खोंडे बंधू ज्वेलर्सच्या फ्लेक्सला मात्र मानवंदना देत इकडे मात्र चौकार स्कोर कार्डवर जुडलाय. 9 ओव्हर 141 141 फॉर द लॉस ऑफ 7. चला बीएन रॉयल्स बॉलर लवकर लावा. बीएन रॉयल्स आपल्याला विनंती आहे, थोड़ा सा वक्त बचाओ भाई, इतना टाइम नहीं है. बॉलर जल्दी लगाना है. यानंतरचा होणारा मॅच लिगामेंट 11 आणि त्यांच्या विरोधात श्री क्रिकेट क्लब. दोन्ही टीम्सने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो मात्र केला जाणार आहे, तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या आणि लवकरात लवकर मात्र हा सामना देखील खेळवायचा ही दोन्ही टीम्सला विनंती राहील. एकशे 41 वर 7 आहे स्कोर. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच गुलाबी थंडीमध्ये गरमागरम षटकारांची आतिषबाजी जर बघायची असेल जळगावमध्ये, तर नक्कीच येणारे 4 दिवस मैदान आहे GS ग्राउंड आणि आपल्यासाठी पर्वणी आहे श्रीचषक. 141 वर 7. हलकीशी थंडी देखील आहे, बट तरी देखील प्रेक्षक स्वेटर कानटोपी घालून मैदानाच्या आतमध्ये येतात आहे. क्रिकेटच्या खेळाची मजा आहे. उन्हाळा पावसाळा हिवाळा काहीही असो, गावात स्पर्धा भरली आहे, गावात एकपेक्षा एक चांगले खेळाडू खेळतात आहे, तर प्रत्येकाचा प्रयत्न असतो तिथे पोहोचण्याचा आणि प्रत्येक जण मात्र इकडे पोहोचताना पाहायला मिळते श्रीचषकामध्ये. चला शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर प्रदीप, तर स्ट्रायकर एंडला मासूम. ये आयता, यावेळेस आयता चेंडू दिला आणि आपल्याच अंदाजामध्ये तिकडे मात्र चेंडूला भिरकावून लावलंय. मासूम षटकार मात्र इकडे वसूल करत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकता मासूम खाटिक RT ब्रँड अँबॅसिडर आणि हा पब्लिकचा बॅटर आहे, पब्लिकचा आवडता खेळाडू आहे. इकडे मात्र त्याची आतिषबाजी आज पाहायला मिळते आपल्याला. मी आधीच बोललो, भोला चेहरा पर इतिहास गहरा. मासूम खाटिक 147 वर 7. याही वेळेस त्या क्षेत्रामध्ये अजून एक एरोप्लेन GS ग्राउंड वरनं टेक ऑफ करत आहे आणि 150 पार मात्र घेऊन जात आहे. म्हणजे प्रश्न विचारला होता हिंदीमध्ये आणि मासूमने उत्तर दिलंय अस्सल ऐरानीमध्ये. अशाच प्रकारचा फटका. कॉन्फिडंट बॅटिंग. 2 मध्ये 2 आलेत मासूमच्या बॅटमधून. यावेळेस बॅकफुटरनं पंच करण्याचा प्रयत्न कट केलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आणि धावस्वरूपी जर बघितला तर तिकडे देखील 2 धावाच्या मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आता येणाऱ्या काही दिवसात मासूम तसे जर बघितलं तर वैयक्तिक आयुष्यातही नवीन इनिंग सुरू करणार आहे. बट सध्याच्या घडीला ही इनिंग मात्र धमाकेदार राहिली मासूमची. आडव्या बॅटने लपेटला. ओ हो, चेंडू सरळ मात्र सुपर 6. एकविरा प्लायवूडच्या बॅनरला मानवंदना देतोय.
मासूमची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. मासूम मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. मासूम म्हणतोय थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, दे धक्का आणि घे चक्का, षटकार, सिक्सर. जबरदस्त बॅटिंग, सॉलिड बॅटिंग आज मात्र या खेळाडूच्या माध्यमातून होतीये. यावेळेस डाऊन दी ग्राउंड ॲज स्ट्रेट ॲज ॲरो. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर 165 फॉर द लॉस ऑफ 7 आणि एक बॉल अजूनही यायचा बाकी आहे. चर्चा चर्चा आणि चर्चा कोणाचीही होत नाही. ज्याच्यामध्ये काही दर्जा असतो त्याची चर्चा होते आणि आज मासूम खाटिकची चर्चा होत असताना शेवटच्या बॉलला इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत बट केवळ दर्शक बनतील. आय गेस एफर्ट चांगला लगावलाय, चेंडू रोखलाय तिकडे आणि धावबादच्या रूपात तिकडे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. षटक मात्र याच बरोबरीने पूर्ण होत आहे. बट मासूमची धमाकेदार इनिंग जिने गुलाबी थंडीमध्ये सर्वांना गरमागरम फटके दाखवले अशी इनिंग. जबरदस्त बॅटिंग करत चेहऱ्यावर एक मोठी स्माइल घेऊन जात मासूम मात्र तंबूच्या आसऱ्या जातात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मासूमसाठी. 9 बॉलमध्ये 37ची खेळी केली आहे आणि 10 ओव्हरमध्ये 167, 167 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 8 आणि 168 धावेंचं मात्र टार्गेट आहे BN रॉयल साठी. 168 इज द टार्गेट. चला पुढच्या मॅचचा टॉस दोन्ही संघ
क्षेत्ररक्षक 2025चा थरार. आणि आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या रात्रीचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फ्रेंड सीसी ज्या रीती आज मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे, 16 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने इकडे मात्र धावा बनवल्या गेल्या आहेत. बट BN रॉयल्सला देखील कमी आखून चालणार नाही, कारण की याही संघाने आपण बघितलं सकाळी 140चा पाठलाग करत असताना फक्त एका धावेने मॅच गमावला होता. तर बॅटिंग आहे, बट प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सामना आता सुरू होतोय. थंडीचे दिवस, बट त्यातल्या त्यात जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी क्रिकेटची पर्वणी. आणि GS ग्राउंडवर देखील आता आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षक देखील थंडी असली तरी स्वेटर कानटोपी घालून मात्र इकडे दाखल झालेले आहेत. कारण की जळगावचं क्रिकेट सातत्याने आपण बघतोय की एका वेगळ्या उंचीवर वर्षानुवर्ष पुढे जात आहे. आणि श्री चषक देखील हे 4थं पर्व, श्री क्रिकेट क्लब देखील हे 4थं पर्व श्री चषकचं आपल्यासाठी भेटीला घेऊन आलेत. मॅचला होतीये सुरुवात. राहुल माळी आणि सचिन पटेल जी मात्र सलामीची जोडी आहे. पहिला बॉल लेग स्टिक सोडत असताना पंच अविनाश बंगाळ यांचा इशारा मात्र इकडे येतोय अवांतरचा. शेख नासेर जे मात्र पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात आहे. रन संख्या 1 रन बिनगडी बाद. हलक्या हाताने सन्मानदेव खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा फेस ओपन केला आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेख नासेर गोलंदाजी मार्कवर. नवीन चेंडूने तिकडे मात्र गोलंदाजी करतात आणि बॅटर्ससाठी सोपं राहणार नाहीये नवीन चेंडूने फलंदाजी करणं. बट बॅटिंग तर करावी लागेल, मोठे फटके तर खेळावे लागतील, कंडिशन सोप्या नसते तरी. यावेळेस लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली सेफ स्टँड्स. शाहरुख लाली डाऊन दी बॉल आणि राहुल माळी यांना मात्र तिकडे परतावं लागतंय. आपण आधी चर्चा केली की नवीन चेंडूला हिट करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. मोठा फटका खेळण्याचा तिकडे प्रयत्न केला आणि तिकडे मात्र प्रयत्न फसला. शाहरुख लालीचे सेफ हँड्स. जळगावचा उस्मान पटेल तिकडे मात्र होता आणि यस शाहरुख लालीने मात्र चांगला झेल टिपलाय. की थंडीचं वातावरण, त्यातल्या त्यात नवीन बॉल 4 तेवढी जर बघितली तर क्लिअर झालेली नसते बॉलवरची. बट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि शाहरुख लालीसाठी एक रेग्युलेशन कॅच. 1 for 1, 1 वर 1 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन शर्मा. यावेळेस वाट बघितली, यावेळेस सुख करण्याचा प्रयत्न. मागे मात्र तिकडे खेळाडू नाही आहेत. 4 की 6 आणि पंचांचा इशारा 6-6-6 षटकार. रन संख्या 7 रन. गुडलँड स्पॉटवरती शॉर्ट चेंडू पिक करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याच अंदाजात त्याला भिरकावून लावलं आणि हा आलाय एकविरा प्लायवूड सुपर 6 षटकार. 6 खोलवा टप्प्याचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. नक्कीच एवढ्या मोठ्या धावसंख्येचा जेव्हा पाठलाग करताय तुम्हाला 30 यार्डचा खेळ युटिलाइज करणं मात्र फार गरजेचं आहे. कारण की ज्या रीती आपण बघतोय रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर बॉल दर बॉल तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. तर 30 यार्डचा खेळ युटिलाइज करावा लागेल. मोठे फटके इकडे मात्र खेळावे लागतील. यावेळेसही जर बघितलं तर गॅपला भेदण्याचा प्रयत्न आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलेत. शाहरुख जोपर्यंत चेंडूला अडवताय तोपर्यंत एक धाव इकडे मिळेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल 8. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. सीझनची पहिली मोठी स्पर्धा जी मात्र आपण बघतोय जळगाव नगरीमध्ये. 51,000 रुपयांचा पुरस्कार. त्यातल्या त्यात जर बघितलं तर प्रत्येक खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्याची एक हक्काची प्रामाणिक संधी. सचिन पटेल हे नाव विसरून चालणार नाही. सकाळचं सत्र या नावाने अक्षरशः गाजवलं होतं, दणानून सोडलं होतं हे मैदान. उडवलाय, ओ हो, क्या बात है. जबरदस्त फटका सचिन यांच्या बॅटमधनं इकडे मात्र वार केला जातोय आणि सचिन पटेल यांचा शो सकाळचा मॅच जिथे सोडला होता तिथूनच मात्र हा मॅच देखील धरलाय. सुरेख फटका. रिप्ले मध्ये नक्कीच बघूयात. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि सचिन यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय अगदी खणखणीत. 6 पहिलं षटक पूर्ण होतंय. 1 ओव्हर 14 1 गडी बाद.
रनसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 वरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. समीकरण मात्र इकडे बदललंय. शेवटचे बॉल बाकी आहेत. 54 धावा बनवायच्यात 154. शेख रऊफ जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलच्या मदतीने शेख रऊफ इकडे मात्र सुरुवात करतात आहे आपल्या षटकाची. सचिन पटेल यांनी मात्र इकडे स्टेटमेंट दिलंय की नाही, आम्ही प्रयत्न करणार, सहजासहजी मॅच सोडणार नाही. याही वेळेस कडे कडे खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क अशा वेळी असणं गरजेचं आहे, कारण की बघा क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे फुटवर्क नसेल तर गोष्टी एवढ्या सोप्या राहत नाही, गोष्टी मात्र अवघड होत जातात. आणि ते मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये रोहित यांच्याकडून. फुलाल्याचा बॉल मागच्या दिशेने, फिल्डर मात्र येतील नेहाल. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. सचिन पटेल जो खेळाडू आपल्या फ्रेममध्ये आहे सध्याच्या घडीला, या खेळाडूला शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे. कारण की सचिन पटेल जर या मॅचमध्ये खेळून गेले ना तर नो डाऊट BN रॉयल्स हा संघ कधीही कमबॅक करू शकतो. फार क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि सकाळी ज्यारित्या एक जबरदस्त नॉक 91 धावेंची जी मात्र खेळली होती सचिन यांनी, तर या मॅचमध्ये देखील सध्या तरी कूल काम कंपोज आहे. बट शेवटपर्यंत खेळावं लागेल सचिन पटेल यांना. रनसंख्या 15, 15 for 1. अवे फ्रॉम दी बॉडी, रेंजच्या बाहेर आहे. छेडछाड तिकडे मात्र कोणतीच केली नाही. सचिन म्हणताय आते हे आने दो. नक्कीच शेवटपर्यंत मात्र डाव इकडे नेणं गरजेचं आहे. अँकरची भूमिका निभावणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 18ला टच करून गेलाय. स्लॅश करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र टिपवलाय डीप पॉइंटच्या वरनं. आपल्या अंदाजात इकडे मात्र फटका खेळून दिला. डीप पॉइंटला कट करत असताना नक्कीच सचिन म्हणतात आहे की आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. फटका खेळल्यानंतर एक कॉन्फिडंट वॉक देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये नक्कीच आपण बघू शकतो. यस, हा कॉन्फिडंट वॉक जो मात्र पुरेपूर खूप काही गोष्टी सांगून जातोय की सचिन आज मात्र पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून सेट आहेत. जिकडे फटका खेळत आहे तिकडे मात्र त्यांना धावा मिळतात आहे. रनसंख्या 20 रन. फुलरचा बॉल, चांगला चेंडू. यावेळेस मात्र चांगला टप्पा वॅरी केलाय. शेख रऊफ कमबॅक करतात या षटकामध्ये. रनसंख्या सध्याच्या घडीला 20 वरती 20 for 1. 49 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 148 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 6 आल्या आहेत. त्या प्रमाणात चांगलं षटक आहे. यावेळेसही स्लॅश करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने. इथे देखील मला वाटतंय एक मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल नसणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 7 धावा शेख रऊफ यांच्या षटकात आल्या आहेत. चांगलं षटक राहिलं रऊफ यांचं. आणि या 2 षटकांच्या अखेरीस रनसंख्या जाऊन पोहोचतीये 21 रन. 2 ओव्हर 21 रन, एक गडी बाद. 21 for 1. शेवटचे बॉल बाकी आहेत. 48 धावा बनवायच्या आहेत. 147. 48 बॉल 147 ची गरज. अवे फ्रॉम दी बॉडी हलक्यात आणि यावेळेस मात्र ढकललाय बॉल. रेंजच्या बाहेर सातत्याने मात्र चेंडू ठेवतात इकडे गोलंदाज. आणि शहाबाज देखील मात्र इकडे आलेत आणि डॉट बॉलने मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतात आहे. आज बॅटिंग मात्र वेगळ्याच अप्रोचने केली टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लबने. ज्यारित्या आपण बघतोय एक अटॅकिंग अप्रोच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होता आज. याही वेळेस बॅकफुटवर ढकललाय, उभं केलंय, बट फिल्डर तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत चेस करतील, अडवलाय तोपर्यंत इकडे धावा चोरून काढल्या गेल्या 2. या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना 18 संघांची मात्र ही स्पर्धा आहे. श्री चषक 2025. प्रत्येक संघासाठी आकर्षक अशा किट्स ज्या मात्र पाहायला मिळतात आहे आणि प्रत्येकाचं मात्र या किट्स वेगळंच मन मोहून घेतात आहे. रनसंख्या 23. रेंजच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढेल. 24 धावा स्कोर कार्डवर जोडत असताना 24 for 1.
ओ यावेळेस फटका फसलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. सचिन पटेल मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आणि 24च्या स्कोरवर दुसरा धक्का. 24-2 फलंदाज बाद. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र फटका फसला आणि यस झेल मात्र तिकडे झालाय. रन संख्या आपण बघू शकतो सध्याच्या घडीला 24-2 24-2. 45 बॉलमध्ये 144 ची गरज. 45-144 टू विन. वर 2 स्कोर. शाहबाज पिंजारी इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर. विकेटही आतापर्यंत मिळवली आहे त्यांनी. चला वेळ थोडासा वाचवा विनंती आहे. ओहो हो 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 यावेळेस तुषार कुलकर्णी पहिल्याच बॉलवर एअर स्ट्राईक. सरळ मात्र सचिन दादा मराठे यांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा हा येतोय घणाघाती प्रहार. 6 रन 6 षटकार. तुषार कुलकर्णी नक्कीच सचिन गेले तर काय झालं आम्ही इकडे मात्र किल्ला लढवणार हे सांगतात आहे आणि फटका मात्र इकडे खेळतात आहे. बघा हा सामना नक्कीच फार दृष्टिकोनाने महत्वाचा आहे BN रॉयल्ससाठी कारण की एक मॅच त्यांनी ऑलरेडी गमावलाय. हा मॅच जिंकायला लागेल त्यांना जर अस्तित्व टिकवायचं असेल तर. यावेळेस शॉर्ट आर्म जॅब. इकडे मात्र क्षेत्ररक्षक काय बनतंय काय बिघडतंय आणि मला असं वाटतंय याही वेळेस षटकाराची नोंद इकडे केली गेली आहे. शॉर्ट आर्म जॅबचा फटका 2 बॉलमध्ये 2 फटके तुषार कुलकर्णीच्या बॅटमधून. रिप्ले मध्ये आपण याही वेळेस बघूयात. फोरआर्म्सच्या ताकदीच्या बळावर फटका खेळून दिला होता. हालाकी तिकडे फिल्डर होते एका हाताने चेंडू अडवला बट बाउंड्री लाईनशी तिकडे मात्र संपर्क करून गेले. षटकाराचा इशारा. यस बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मात्र मदत घेतली गेली आहे. सिक्सर 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडतील. रन संख्या मात्र वाढतीये. बॅक टू बॅक सिक्सेस इकडे मात्र जे काही आपल्याला पाहायला मिळालेत आणि रन संख्या 36 वर 2. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. वर 2 स्कोर. धाव स्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र 1 धाव मिळतीये. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि ओव्हर मात्र इकडे पूर्ण होईल. 3 ओव्हरचा खेळ 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 37. 37-2. शेवटचे बॉल बाकी आहेत. 42 धावा पाहिजेत. 131. 42 बॉल्स 131 टू विन. श्री चषक टायटल स्पॉन्सर या स्पर्धेचे डॉक्टर मनीषजी चौधरी सर स्माइलिंग नीज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रामुख्याने पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबरने को स्पॉन्सर खोंडे बंधू ज्वेलर्स ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिला पुरस्कार 51,000 रुपयांचा जो मात्र देण्यात आलाय त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. बेकर्स पॉइंट जे मात्र या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत त्यांचा देखील धन्यवाद राहील जे सहकार्य त्यांचा या स्पर्धेसाठी राहत आहे. इतरही स्पॉन्सर आहेत वेळोवेळी सर्वांचा आम्ही उल्लेख करू. 3 ओव्हरमध्ये 37 स्कोर कार्डवर आहे. चला मॅच थोडीशी मात्र स्पीडअप मध्ये खेळवा. अर्शद खान जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत.
37 for 2. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळलाय बॉल, बट जसा वळलाय तसा मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेने भिरकावलाय तुषार कुलकर्णी. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्या संघाची उम्मीद कायम ठेवतात आहे. आग लावणारी बॅटिंग केली आतापर्यंत. याही वेळेस बघू शकता तुम्ही कॉन्फिडंट फटके खेळतात आहे आणि तुषारला माहिती आहे इकडे चौकार षटकार खेळावे लागणार आहे. दबाव इकडे मात्र शिफ्ट करावं लागणार आहे. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. रन संख्या 41. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू जाऊन विसावला कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 41 वर 2 आहे स्कोर. चांगली चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अपेक्षित आहे तुषार कुलकर्णी यांच्याकडनं, कारण की मॅच सध्या तरी झुकलेला आहे. 40 बॉलमध्ये 127 पाहिजे. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 19 रन प्रति ओव्हर. तुषार जर खेळले तर काही ना काही बाद बनेल इकडे. याही वेळेस हो 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 आपला पॅटर्नच वेगळा आहे हे मात्र सांगतात इकडे तुषार कुलकर्णी. ऑफस्टिकला शफल होत लॉंग लेगच्या वरनं क्लिअर केला आणि षटकार वसूल केलाय. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुषार कुलकर्णी यांनी मात्र विडा उचललाय की शेवटपर्यंत लढायचं आहे. यावेळेस पहिले मागे हटले, त्याच्यानंतर ऑफस्टिकला कट करण्याचा प्रयत्न, थोडेसे डबल माइंड झाले होते. पण अर्षद पहिल्या बॉलवर चौकार, दूसरा बॉल डॉट, तीसऱ्या बॉलवर 6, चौथा बॉल डॉट, मतलब एक गेंद डॉट एक गेंद बड़ा शॉट. इस तरह का कुछ थोड़ा सा समीकरण यहाँ चलता हुआ. 2 बॉल यायचे बाकी आहेत अजूनही. ओ हो खरा सोना 24 तोला और मैदान के अंदर बल्लेबाज तुषार कुलकर्णी हरपन मौला. जबरदस्त बॅटिंग करतात आहे तुषार. नाही थांबणार, नाही वाकणार, खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार, मग 6 असो की 4. सध्या तरी मिळतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग. आग आहे तुषार कुलकर्णीच्या डोळ्यामध्ये की ही मॅच मी मात्र इकडनं आपल्या संघासाठी घेऊन जाऊ शकतो. ते 53 for 2, 37 बॉलमध्ये 115 पाहिजे. टार्गेट करतात आहे तुषार. प्रत्येक षटकात 2-2, 3-3 फटके. लास्ट बॉल टू गो. 8 बॉलमध्ये 29 वर खेळतात आहे तुषार कुलकर्णी. रिव्हर्सचा फटका, यावेळेस अल्टी पलटी आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने कल्टी. काय बॅटिंग केली आहे, अक्षरशः रडारवर घेतलं आणि सरळ चौकाराच्या मदतीने षटक मात्र पूर्ण केलंय. तुषारला लागली आहे भूक आणि बॅटिंग होतीये अगदीच झापूक झुपूक. रिप्ले मध्ये आपण बघू शकता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि कोण म्हणतं बदाम खाल्ल्याने अक्कल येते? नाही, अक्कल येते ते म्हणजे ठोकर खाल्ल्याने. सुरुवातीच्या विकेट पडलाय, आता मात्र पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये तुषार सेट आहेत. त्यांना माहिती आहे कंडिशन्स काय आहेत आणि बॅटिंग मात्र अतिशय जोरदार सध्याच्या घडीला करतात. 4 ओव्हर 57, 2 गडी बाद. 4 ओव्हर 57, 2 गडी बाद. बॉल बाकी आहेत 36, धावा पाहिजेत 111. 36 बॉल 111. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 19 षटकार, 19 6 इकडून पुढे पाहिजे मॅच जिंकण्यासाठी BN रॉयल्सला. 96 टू विन. इकडे मात्र षटकाला सुरुवात झाली. विकेट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र फटका इकडे खेळला गेला. षटकाला सुरुवात झाली आणि षटकाच्या सुरुवातीलाच मात्र इकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात फलंदाज मात्र बाद आहे. मासूम खाटेक यांनी मात्र तिकडे झेल टिपला. फलंदाज बाद. 57 for 3, 35 बॉल 111.
हलक्या हाताने इकडे मात्र टोलावण्याचा प्रयत्न आहे मागच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सरळ गाठतोय सीमारेषा. चौकार मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढणार आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता पायावर टाकण्याचा तिकडे प्रयत्न होता, अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू मात्र इकडे ठेवला आणि चौकार इकडे मात्र वसूल केला. 4. याही वेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे. अजून एक चेंडू दान 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 करत सरळ मात्र सीमारेषा गाठतोय. 65 वर 3 स्कोर. 65 फॉर 3. बॅटिंग जारी त्या मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला होऊ लागली आहे. दोन्हीही बॅटर्स काही थांबायला तयार नाही. तुषारही आणि न्यू बॅटर जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आले तेही. ते म्हणतात शेवटपर्यंत प्रयत्न करूयात. सलमान खान जे मात्र न्यू बॅटर आहेत, बॅकफुटरनं वेट ट्रान्सफर करत अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र आहेत, चेंडूला अडवतील. 1 धाव मात्र मिळेल. रन संख्या 66. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 32 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 102 ची गरज आहे. 32 बॉल्स 102 टू विन. 102 ची गरज आहे. जमिनीला समांतर फटका. डीप मिड विकेटला खेळाडू आहे सलमान. तिकडे मात्र थोडंसं स्ट्रगल करतात रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. थोडंसं लंगडत तिथे पळाले. थंडीचे दिवस, बट त्यातल्या त्यात जर बघितलं तर ही मनोरंजनाची पर्वणी म्हणून समोर आलेली स्पर्धा. श्रीचषक शेवटचा बॉल. 5 ओव्हर आता मात्र या चेंडूनंतर संपतील, बट ऑलमोस्ट 67 धावा. 13 रन करंट रन रेट आहे आणि मेंटेन ठेवलाय रन रेट, बट रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला डोकेदुखी आहे. यावेळेस जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट इनसाइड आउट. खराब क्षेत्ररक्षण आणि या चौकाराच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 5 ओव्हर 71. 5 ओव्हर 71 रन 3 गडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 71 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 5 ओव्हर 71 3 गडी बाद. एकाहत्तर वर 3 आहे सध्याच्या घडीची स्थिती. एकाहत्तर वर 3 आहे स्कोर. स्लॅश करण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटला इकडे मात्र ताडलाय बॉल. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आणि हा नासिर खान यांच्या विरोधात मात्र तुषार कुलकर्णी यांनी आक्रमण चढवलंय. अजून एक चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्रीज. तुषार कुलकर्णीने मात्र खूप प्रभाव सोडलाय, खूप प्रभावित केलंय आपल्या बॅटिंगच्या बळावरती. हो हो, यावेळेस मात्र मिस टाइम आहे आणि इकडे मात्र झेल होईल. आता मात्र एक संघर्षमय नॉक इकडे मात्र संपुष्टात आली आहे. 12 बॉल मध्ये 38 धावांची एक तुफानी खेळी. आला की समोरच्या टीमचे खेळाडू देखील अप्रिशिएट करतात आहे की नॉक फार चांगली खेळली तुषार कुलकर्णी यांनी. सिंगल हँडेडली किल्ला लढवत होते, बट एक चांगली नॉक खेळून तुषार कुलकर्णी इकडे मात्र परततात आहे. 12 बॉल मध्ये 38 ची खेळी केली. 75च्या स्कोरवर 4था धक्का. शेवटचे बॉल बाकी आहेत. 28 धावा पाहिजे. 93. 28 बॉल 93. पंच्याहत्तर वर 4 आहे. चला न्यू बॅटर. यस,
गोलंदाजीच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचाची मदत मागितली गेली आहे. फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन करायचं आहे. रनसंख्या इकडे मात्र 75 वर 4 आहे. डावाचं मात्र हे 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. युसुफ माफ करा, नासिर खान यांना गोलंदाजी मार्क करून आपण बघतोय. एक विकेटही त्यांनी मात्र या षटकात मिळवली आहे. इकडे मात्र झेल ड्रॉप होतोय. संधी होती तिकडे फिरोजकडे झेल घेण्याची, बट धाव बाद. विकेट कशी काय येईना, विकेट येणं इकडे गरजेचं आहे आणि धावबाच्या रूपात शुभ इकडे मात्र शिकार होतात आहे आणि 75च्या स्कोरवर हा 5वा गडी इकडे मात्र बाद होतोय. 75 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. फलंदाज बाद. आउटसाइड दी ऑफचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न आणि जसा चेंडू तिकडे हातात घेतला, बेल्स मात्र डिसलॉच केल्या. फलंदाज बाद राहिलेत. 75 वर 4 आहे स्कोर. 75 फॉर दी लॉस ऑफ 4. फलंदाज बाद. वर 5. न्यू बॅटर सुमन. हलक्या हाताने यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. मॅच मात्र दूर गेलेली आहे. नो डाऊट सामना जर बघितला तर ऑलमोस्ट आता 25 बॉल 92 वर आहे. मॅचवर हळूहळू पकड निर्माण होते इकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण की प्रथम तास बॅटिंग करत असताना फार मोठ्या प्रमाणावर धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. आता देखील आपण बघतोय 76 वर 5 स्कोर. अजूनही शेवटचा एक बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. यावेळेस मात्र बॅटची आतली कड. कीपर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवत आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 6 ओव्हर 76. 76 फॉर 5 आफ्टर 6. टीम बी एन रॉयल 76 फॉर 5 आफ्टर 6.
75 वर 5, 76 वर 5. ओहो हो 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 हो, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि 6वा धक्का इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 76च्या स्कोरवर हा 6वा धक्का. फिरोज सेफ हँड्स तिकडे मात्र चेंडूच्या खाली आणि शाहबाज पिंजारी इकडे मात्र अजून एक विकेट मिळवताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद आहे. 76 वर 6. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघाचे कर्णधार अर्थात BN रॉयल्सचे कर्णधार अनिल भारद्वाज जे मात्र बॅटिंगसाठी आले. टीम कॅप्टन आहेत. तर बघूयात अनिल भारद्वाज इकडे मात्र कॅप्टन नॉक खेळतात की नाही. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहे. चेंडूला अडवतात आहे. तोपर्यंत डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 22 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 92 ची गरज आहे. 22 बॉल्स 92 टू विन. डावाचं मात्र हे 7वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. मागच्या दिशेने यावेळेस मात्र फटका. इकडे मात्र मिस फील्ड. जमिनीला घरंगळत मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल करतोय. मॅच मात्र दूर गेली आहे बट बॅटर्स काही आपले फटके दाखवून नक्कीच चांगल्या नोटवरती स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न करताय. कारण की BN रॉयल्सचा हा दुसरा मॅच आहे. कारण की पहिला सामना आपण बघितला त्यांनी गमावला. या सामन्यातही जर बघितलं तर टीम पिछाडीवर आहे. 21 बॉल मध्ये 88 पाहिजेत. 21 बॉल मध्ये 15 षटकार इकडून पुढे मात्र फार गरजेचे आहेत. वेगात टाकलाय. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 2 बॉल अजूनही यायचे बाकी. त्या षटकातील शाहबाज 2 विकेट मात्र मिळवल्या आहेत आज गोलंदाजीत मध्ये. बॅटिंग मध्ये देखील अटॅकिंग अप्रोच, बॉलिंग मध्ये देखील अटॅकिंग अप्रोच. उडवलाय, लॉफ्ट केलाय, फटका हवेत आणि अजून एक विकेट. शाहबाज पिंजारी स्ट्राइक्स थर्ड टाइम. 3रा विकेट मात्र इकडे शाहबाजने मिळवलाय. फलंदाज मात्र बाद होत असताना. फलंदाज बाद आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. ऐंशी वर 7 स्कोर. 80 फॉर 7. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. 19 बॉल मध्ये 88 ची गरज. हो हो हो, यावेळेस सागर पाटील पहिल्याच बॉलवर इकडे मात्र परततात आहे आणि शाहबाज पिंजारी स्पेल पूर्ण केलाय. 4 विकेट शाहबाज पिंजारी यांनी आपल्या नावावर केल्या. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 7 ओव्हर 80 रन 8 गडी बाद. 7 ओव्हर 80 8 गडी बाद असताना पुढे टाकला होता बॉल. त्याला मात्र मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र तिकडे फसला. खेळाडू चेंडूच्या खाली आणि धक्का मात्र 8व्या नंबरचा मैदानाच्या आतमध्ये लागतोय. फलंदाज बाद आहे. 7 ओव्हर 80 रन 8 गडी बाद. 7 overs are completed. 80 for the board for the loss of 8. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक 2025 सीझन 4. नक्कीच पॅडी दादा देखील बघू शकतात आपण. एका काळचे लेदर बॉलचे फार उत्कृष्ट खेळाडू आता समालोचनाच्या माध्यमातून देखील क्रिकेटची सेवा करत असताना आंतरराष्ट्रीय सुपरस्टार इंटरनॅशनल कॉमेंटेटर मिस्टर पद्माकर पाटील, व्हॉइस ऑफ जलगाव. पण नक्कीच आशा आहे पद्माकर दादा पाटील यांना एखाद्या वेळा प्रोफेशनल, एखाद्या वेळा JPL खेळताना बघण्याची आमची देखील. MPL का होईना बट ट्राय करावं त्यांनी. रनसंख्या 80. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल. दोन बॅक टू बॅक इकडे मात्र डॉट बॉल येतात आहे. रनसंख्या 80 वर 8. 16 बॉल मॅचचे इकडे मात्र बाकी आहे. ओहो हो, यावेळेस सलमान खान आपली दबंगगिरी इकडे दाखवतात आहे आणि स्कोर कार्डवर मात्र इकडे मोठा फटका.
जो मात्र जोडतात आहे. एकविरा प्लायवूड ब्रँडेड सुपर 6 स्कोर कार्डवर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फासा शॉर्ट बॉल टाकला होता तिकडे आणि त्याला मात्र डिस्पॅच करून दिलं. सिक्सर षटकार. 86 वर 8 स्कोर. 15 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 82 धावेंची गरज म्हणजे अर्धा पल्ला आत्ताशी पार झालाय. त्याच्यावरनं विचार करू शकतो आपण की कशा प्रकारची बॅटिंग केली आहे. बट तत्पूर्वी वळूयात आमच्या स्पॉन्सर्सकडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॉल स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे. हॉटेल जय मल्हार, बापू बोवाटकर, प्रवीणजी गायकवाड. आणि यावेळेस काय दरम्यानच्या काळामध्ये अजून एक बिग हिट, अजून एक एकविरा वूड ब्रँडेड षटकाराने आय गेस थोडंसं तिकडे मसल्स मध्ये स्ट्रेच मात्र येताना पाहायला मिळाला आपल्याला. बॅटरच्या रिॲक्शन आपण बघू शकतो. तसा फटका खेळा पायामध्ये थोडंसं तिकडे मात्र खिचाव. थंडीचं वातावरण आहे, बॉडी वॉर्म करूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. खेळाडूंना देखील हीच विनंती राहील. 92 वर 8 स्कोर. यावेळेस मागच्या दिशेने फटका. हा देखील चेंडू अडवलाय बट चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळतीये. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 93 शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 13 बॉल मध्ये 75 ची गरज. लास्ट बॉल टू गो. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी तिकडे मात्र षटक मात्र पूर्ण होतं एका धावेच्या मदतीने. 8 ओव्हर 93 रन, 8 ओव्हर 93, 8 गडी बाद. 93 फॉर 8 आफ्टर 8 टीम BN रॉयल्स. बघा यानंतरचे दोन्ही संघ, एकीकडे लिगामेंट आणि त्यांच्या विरोधात श्री क्रिकेट क्लब, दोन्ही टीम्स तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल तसा लगेच पुढचा मॅच सुरू होणार आहे. तर टीम लिगामेंट आणि त्याचबरोबरीने टीम BN रॉयल्स आपण मात्र तयार राहा. नाईन्टी 93 फॉर 8, 93 वर 8. जमिनीला समांतर फटका, मागच्या दिशेने फटका खेळलाय. आला की तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवर. जोपर्यंत येतील एक धाव इकडे मात्र मिळताना धाव नाही घेतली, माफ करा. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. मासूम खाटिक जे मात्र आलेत गोलंदाजी मार्कवर. याही वेळेस बॅटची कड. मासूमने मात्र आज धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या डावात ज्या रीत्या खेळले म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आय गेस 3 ते 4 षटकार त्यांच्या माध्यमातून जे की पाहायला मिळाले. एक चांगला लेफ्ट हँड ऑप्शन आहे आणि सध्याच्या घडलं गोलंदाजीतही त्यांना ट्राय आउट केलं जात आहे. अलॉंग दी कार्पेट यावेळेस मात्र ड्राईव्ह करत असताना एक धाव इकडे मिळतीये. रनसंख्या स्कोर कार्डवर वाढेल. 93 धावा, 8 गडी बाद. उडवलाय यावेळेस मात्र फिल्डर आहे चेंडूच्या खाली आणि तिकडे मात्र पकडला जातोय झेल. शाहरुख लाली, जळगावचा उस्मान पटेल तिकडे मात्र झेल घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र बाद आहे. 9वा धक्का आणि मासूम खाटिक यांना मात्र इकडे विकेट मिळतीये. 93 फॉर 9, लास्ट विकेट टू गो अँड लास्ट 8 बॉल्स टू गो. शेवटचे 8 बॉल यायचे बाकी आहे. चला बॅटर, न्यू बॅटर थोडंसं लवकर चला. यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसातील 7वा सामना जो मात्र राहील. या आधीची विकेट आपण बघू शकतो. पायात टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी, रेंजच्या बाहेर, बट बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले बॅटर आणि समोरच्या दिशेने खेळला आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक. कुटप्याचा बॉल बॅकफुटवरून खेळून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात आणि इकडे मात्र चौकार येतोय. प्रदीप यांच्या बॅटमधनं मात्र हा चौकार आलाय आणि ऑलमोस्ट BN रॉयल्स ज्या रीत्या या मॅच मध्ये राहिलेली आहे किंवा आजच्या दिवसभरामध्ये राहिलेली आहे असं वाटतंय की
ऑलमोस्ट त्यांचा प्रवास या स्पर्धेतला आता मात्र संपुष्टाच्या मार्गावर आहे, कारण की सकाळचा सामना देखील त्यांनी गमावला. याही मॅचमध्ये 7 बॉलमध्ये आता 71 पाहिजेत. अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका, फिल्डर मात्र येतील मागणं आणि षटक मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर तब्बल 9 षटकांचा खेळ इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 98 9 स्कोर आणि शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र 70 ची गरज आहे. 6 बॉल 70 रन. सामना मात्र इकडे झुकलेला आहे आता ऑलमोस्ट. शेवटचा षटक अर्षद घेऊन आले तर इकडे मात्र दिशा भरकटले. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. फिरोज आलेत, माफ करा, फिरोज शेख गोलंदाजी मार्कवर आलेत. व्हाईट बॉलने इकडे मात्र सुरुवात करत असताना फिरोज आणि अर्षद बॉडी अगर देखे तो दोनों की सेम ही है. दोनों ही अगर देखे तो काफी अच्छे फिट प्लेयर्स. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबरीने सामना इकडे मात्र संपलाय. ऑल आउट टीम बी अँड रॉयल्स जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ इकडे मात्र केला. फ्रेंड्स 11 ने बॅटिंग असो बॉलिंग असो प्रत्येक डिपार्टमेंट मात्र इकडे गाजवलंय आणि हा मॅच मात्र नावावर केलाय. तर चला शुभेच्छा असतील आणि यस 68 धावांनी इकडे मात्र मॅच नावावर केली. आपल्या प्रेझेंटेशनच्या दिशेने आपण वळूयात, पुढच्या मॅचच्या दिशेने आपण वळूयात आणि आपल्या सोबत जुळतील आमचे साथी समालोचक मित्र, व्हॉइस ऑफ जळगाव इंटरनॅशनल कॉमेंटेटर पद्माकर दादा पाटील.